राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार आज शरद पवारांची भेट घेत आहेत आणि चर्चा आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात जाण्यात। आपल्या सोबत विक्रमगडचे उमेदवार सुनील भुसार आहेत। सुनीलजी, काय सांगाल आज तुम्ही या सगळ्या अनुषंगाने काय चर्चा झाली आणि काय ठरतंय पुढे? आज पवार साहेबांसोबत चर्चा झाली संध्याकाळी 8:30 वाजता या ठिकाणी साहेबांच्या निवासस्थानीच। ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते। सर्वच आम्ही उमेदवार या पुणे, ठाणे, पालघर आणि अनेक राज्यातल्या प्रमुख ठिकाणचे उमेदवार या ठिकाणी आहेत। या ठिकाणी या ईव्हीएमच्या विरोधामध्ये आपल्याला कायदेशीर लढाई लढायची आहे आणि त्या लढाईसाठीची ही आजची बैठक आहे। संध्याकाळी स्वतः पवार साहेब राहतील, संजय राऊत साहेबसुद्धा राहतील आणि अनेक सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी येऊन या ईव्हीएमचा ज्या विजय झाला आहे, ते ईव्हीएम सरकार या राज्यामध्ये आलं आहे, त्यांना त्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी जी काही योजना राबवली या निवडणुकीमध्ये त्याला कसं उत्तर त्यामध्ये द्यायचं, लोकांचा उठाव झाला पाहिजे। ईव्हीएमच्या विरोधामध्ये बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी भविष्यातली मागणी आमची आहे। आणि हा निकाल जे निवडणूक आयोग वारंवार म्हणतोय की आम्ही मॉक पोल केले, तुमचे पोलिंग एजंट तिथे हजर होते, तर त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काय? नाही, या ठिकाणी ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी जो निकाल घेतलेला आहे हायकोर्टमधून, सुप्रीम कोर्टामधून, त्यामध्ये व्हीव्हीपॅटच्या ज्या पावत्या आहेत त्यासुद्धा मोजण्याची तरतूद आहे। परंतु तो विषय न आणता मॉकपोलद्वारे आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही हे मोजून देऊ। 47,200 रुपये एका मशीनचे घ्यायचे आणि त्यामध्ये मॉकपोल व्हायचे, त्याला काय अर्थ आहे? आज 5-5 लाख रुपये आम्ही भरलेले आहेत, त्यामुळे त्या व्हीव्हीपॅटच्या पावत्या मोजाव्यात अशी आमची मागणी कोर्टाकडे असणार आहे आणि निवडणूक आयोगाकडे असणार आहे। आपल्यासोबत शहापूरचे उमेदवार सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे। तुम्ही काय सांगाल, तुमची मागणी काय असणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? या ठिकाणी आता भुसार साहेबांनी सांगितलं की आम्ही सातत्याने मतदारसंघात काम करत असताना जनतेपर्यंत जाऊन त्यांची अडीअडचण सोडून आणि जनतेतून आम्हाला प्रचंड प्रतिसाद असताना हा पराभव या ठिकाणी होतो, यो कुठेतरी आम्हाला या ठिकाणी मान्य नाही। आणि आपण या ठिकाणी बघितलं असेल की जे मतदान झालं की मतदानाच्या माध्यमातून सर्वप्रथम जे बॅलेटवर मतदान होते, त्या बॅलेटच्या माध्यमातून जे शासकीय कर्मचारी त्या तालुक्यात असतील ती 70% मतदान हे आम्हाला पोस्टल बॅलेटवर आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे। आणि आतापर्यंत जेवढ्या निवडणुका आपण बघितल्या की ज्या पोस्टल बॅलेटवर ज्या मतदान झालं आहे, ज्या उमेदवार त्या पोस्टलमधून पुढं असतो तोच निवडून येतो, परंतु या ठिकाणी निवड या ठिकाणी उलटच या ठिकाणी झालेलं दिसतंय। आणि म्हणून आमची या ठिकाणी आम्ही रिकाउंटिंगसाठी फेरमतमोजणीसाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे, परंतु ही फेरमतमोजणी त्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजण्यासाठी आम्ही केलेली आहे, का आम्ही मॉकपोलसाठी या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून निवडणूक आयोगसुद्धा या ठिकाणी दिशाभूल करते आणि कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ईव्हीएमच्या माध्यमातून या ठिकाणी होते। आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन घेतलं, त्यांची भेट घेतली आणि आज संध्याकाळी आदरणीय ज्येष्ठ विधितज्ञ अभिषेक मनू सिंघवीजी आणि माजी मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल साहेब या ठिकाणी यांच्याशी चर्चा होऊन हा लढा हा ईव्हीएमच्या विरोधात राज्याचा नाही तर देश पातळीवरचा व्हावा आणि कायमची ईव्हीएम हद्दपार व्हावी, तरच लोकशाही जिवंत राहील असा आमचा सर्वांचा या ठिकाणी मानस आहे। आपण पाहू शकतो कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सगळे उमेदवार हे 6 जनपद या दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचतात आणि तिथे एकंदरीत चर्चा होते ती या संपूर्ण निकालाविषयी पुढील कायदेशीर लढाईची रणनीती कशी ठरवायची याबाबत। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।